नमस्कार, द मॅक्स न्यूज नेटवर्कमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत. आम्ही एक नवीन कार्यक्रम सुरू करत आहोत आगामी विधानसभाच्या निवडणुकीच्या संदर्भात. बोला आमदार बोला. आपल्यासोबत या विधानसभाचे भाजपचे दोनदा आमदार राहिलेले सुधीर भाऊ पारवे हे आहेत आज आपल्यासोबत. आपण त्यांच्याकडून गत 10 वर्षात त्यांच्या कार्यकाळात काय कामं झाले आणि संभाव्य आता येणारे उमेदवार पण भारतीय जनता पार्टीकडून त्यांचंच नाव आहे आणि येणाऱ्या काळात ते काय करणार हे आपण त्यांच्याकडून बोला आमदार बोलामधली माहिती घेऊ. भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ, 10 वर्ष तुम्ही आमदार राहिले आणि आज पुन्हाहून 2 महिन्यात विधानसभा निवडणूक आहे. येणाऱ्या कार्यकाळात जे राहिलेले कोणते कामं आहे आणि कोणते तुम्ही करणार याबद्दल सविस्तर माहिती द्या. सर्वात प्रथम आपल्या चॅनलचं मनपूर्वक स्वागत करतो की आपण मला आगामी काळामध्ये काय काम करणार किंवा मागच्या कालखंडामध्ये या विभागाचा मी आमदार असताना काय कामं केली आणि पुढच्या संदर्भामध्ये काय आपली स्ट्रॅटेजी राहणार या संदर्भात मला विचारणा केलेली आहे. मी आपणास सांगू इच्छितो की उमरेड विधानसभेचा 2009 पासून 19पर्यंत मी आमदार होतो आणि 19ला मला अपयश आलं आणि मी निवडणूक हारलो. परंतु आमदार असताना जनतेची सेवा केली पाहिजे याकरता सातत्याने संघर्षमय भूमिका घेत संसदीय आयुधाच्या आधारावरती समाजाची सेवा करून सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका माझी रास्त राहिलेली आहे. मागल्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मी 2009 पासून 14पर्यंत विरोधी पक्षाचा आमदार होतो आणि विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये संघर्षाची भूमिका करावी लागली. जनतेचे प्रश्न विविध संसदीय आयुधाच्या आधारावर मांडण्याचं काम मला करावं लागलं, आंदोलन करावं लागले. पण 2014 ते 19चा हा जो कालखंड आहे हा सत्तेमध्ये मी भागीदार होतो आणि सत्तेमध्ये भागीदार असताना नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात काम करण्याची मला संधी मिळाली आणि ते करत असताना पूर्वी असलेला अनुभव, मी जिल्हा परिषद सदस्य होतो, बाजार समितीचा उपसभापती होतो, त्या अनुभवाच्या आधारावरती विविध 3 तालुक्यामध्ये असलेल्या अडचणी, विशेषतः प्रत्येक गावामध्ये पांधन रस्ते झाले पाहिजे, शेतकऱ्यांना अडचणीचे मार्ग हे मोकळे झाले पाहिजे याच्याकरता प्रकर्षाने काम करण्याची भूमिका मी केली. प्रत्येक गावामध्ये पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून खऱ्या अर्थाने गावामध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकरता प्रयत्न केले. बऱ्याच याच्यामध्ये MSCBचे प्रश्न होते. गावठाण फिडर आणि शेती पंपाचं फिडर हे एक होतं. एकदा 3 फेज लाईन ही बंद पडली तर गाव पूर्ण अंधारमय राहायचं. त्यावेळेस आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री होते, ऊर्जा मंत्री होते. गावठाण फिडर सेपरेशनची भूमिका आणत 3 फेजची मोटार पंपाची लाईन वेगळी आणि गावामध्ये उजेड राहिला पाहिजे ती गावठाण फिडर सेपरेशन योजना आणत सगळ्या लोकांना दोन्हीकडे बाजू व्यवस्थित केली आणि गावामध्ये पूर्ण वेळ उजेड राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला. जवळपास 10 नवीन सबस्टेशन, 33 KVचे नवीन सबस्टेशन या उमरेड भिवापूर कुई तालुक्यामध्ये करण्याचं काम केलं. उमरेड शहरामध्ये गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन जे गांगापूरला आहे त्याच्या बाजूने जाणार किंवा त्याच्या आतमध्ये आपण गेला तर आवाज येणार नाही असं गॅस इन्सुलेटेड सबस्टेशन फक्त माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्यामध्ये दुसरं कुठं झालं असेल तर उमरेडला झालं. ही भूमिका त्यावेळेस करत एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचं कार्यालय नागपूरला होतं ते उमरेडला कसं आणता येईल ही भूमिका करत कार्यकारी अभियंत्याचं कार्यालय उमरेडला ताबडतोब तक्रार करता येतं. जे डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एकाच गावात ठेवण्याची भूमिका त्या काळात केली. 2 तालुके म्हणून SDO कार्यालय ठेवण्याची भूमिका आली होती. पण उमरेड भिवापूर कुई 3 तालुके इंटॅक्ट राहिले पाहिजे म्हणून उपविभागीय कार्यालय SDOचं कार्यालय उमरेडलाच असलं पाहिजे आणि ते 3 तालुके मतदारसंघाचे इंटॅक्ट राहिले पाहिजे ही भूमिका ठेवत उमरेडलाच SDO कार्यालय ठेवण्याची भूमिका
त्या कालखंडात मला करण्याचा योग आला. अशा पद्धतीने आरोग्यविषयक ज्या सोयी आहे ते भिवापूरला असलेलं ट्रामा केअर सेंटर असेल, उमरेडला असलेलं ट्रामा केअर सेंटर असेल, दोन्ही ट्रामा केअर सेंटर त्यावेळेस मंजुरी करण्याची भूमिका मी प्रकर्षाने बजावली आणि दोन्ही ठिकाणी त्या इमारतीला एक जे सुसज्ज इमारत तिथं झालेली आहे ट्रामा केअर सेंटरची भिवापूरला आणि उमरेडलाही 3,24,00,000ची इमारत उमरेडला झाली. त्या दोन्ही इमारती मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये त्याला प्रशासकीय मान्यता देत उभ्या करण्याची भूमिका त्या 19च्या आतमध्येच ते मी पूर्ण केलेली आहे. त्यांना पैसे उपलब्ध करून दिलेले आहे. अशा पद्धतीने या तालुक्यामध्ये या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठे मोठे तीर्थक्षेत्र आहे. ते आंबोऱ्याचं तीर्थक्षेत्र असेल, भीमादेवी भिवापूरचं तीर्थक्षेत्र असेल, मुचेपारचं रिझर्व्ह फॉरेस्टचं तीर्थक्षेत्र असेल, आता नागोबा खैरीचं नागपूर जिल्ह्यामध्ये नागोबाचं मंदिर एका ठिकाणी यात्रा भरते, नागोबाचं त्यालाही बवर्ग तीर्थक्षेत्र करतो आणि या उमरेडमध्ये राहतो मा भवानी माता या ठिकाणी तिचेही प्रस्ताव बवर्गाचा प्रस्ताव सादर केल्यानं सगळे उमरेड विधानसभा क्षेत्रातले सगळे तीर्थक्षेत्र बवर्ग करण्याचं तो रेकॉर्ड हा सुधीर पारवेनेच केला. कुठल्याही आमदाराला करता आला नाही आजपर्यंत. आता मी आमदार नसताना काही क वर्ग तीर्थक्षेत्र करतो, काही ब वर्ग तीर्थक्षेत्र करतो आणि त्यालाही सरकारकडून निधी मोठ्या प्रमाणात आणण्याचं काम खऱ्या अर्थाने मी करतोय. तो माझा प्रशासकीय नॉलेज आणि माझ्या पायाला असलेले चक्र, मला लोकांप्रती असलेला आदर आणि प्रशासनाच्या आधारावरती जनतेला देण्याची न्याय भूमिका ही माझ्या रक्तामध्ये भिनली असल्यामुळं मी जनतेचे प्रश्न हे सातत्याने पुढाकार घेत करत असतो. या भागामध्ये तरुणांना क्रीडाचं मैदान असलं पाहिजे, ते युनिव्हर्सल स्टेडियम असलं पाहिजे. मी मागच्या कालखंडामध्ये कुहीलाही त्या ठिकाणी क्रीडाच्या क्षेत्रामध्ये पैसे त्याला दिले, प्राप्त करून दिले. त्या ठिकाणी एक वास्तू आली, उमरेडला झाली, भिवापूरला पण झाली. त्याला तिन्ही याला एक क्रीडा संकुल उभं करण्याचं काम केलं. पण उमरेडचं क्रीडा संकुल हे गावाच्या बाहेर आहे. त्यामुळं त्या ठिकाणी नवीन तरुणी युवकांना, आमच्या तरुणी युवा क्रीडा मुलींना जाण्यासाठी कन्व्हिनियंट नाही आहे. म्हणून माझी तळमळ हे आहे की या उमरेड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी या विधानसभेच्या तिन्ही ठिकाणी तिन्ही तालुक्यातले लोक इथे येतात. जवळपास 60,000 लोकसंख्या या उमरेडची आहे. अशा याच्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मुलांना खेळण्याकरता, मुलीला व्यवस्थित येण्याकरता, त्या सुरक्षित राहण्याकरता, त्यांना व्यवस्थित व्यायाम करण्याकरता आज बरेच ठिकाणी भटकावं लागतं. MIDCत जावं लागतं, त्या ग्राउंडला आजूबाजूला फिरावं लागतं. इकडे या बाजूला हे काही बॅस स्टेडियम तेवढे कन्व्हिनियंट नाही आहे. अशा याच्यामध्ये युनिव्हर्सल स्टेडियम मध्यवर्ती झालं पाहिजे आणि सगळे खेळ एका ठिकाणी इंडोर याच्यामध्ये, आउटडोर याच्यामध्ये असं युनिव्हर्सल स्टेडियम हे केंद्राच्या मदतीने राज्य सरकारच्या माध्यमातून त्याचा प्रस्ताव कसा सादर करता येईल आणि क्रीडा क्षेत्रामध्ये उत्तुंग असं काम करणारे प्रेमी बरेच आहे. ही उमरेड नगरी, उमरेड विधानसभा क्षेत्र बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये नावलौकिक पात्र आहे. याच्यामध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहे, विविध खेळामध्ये प्रावीण्यता असणारे लोक आहेत. त्यांना त्या ठिकाणी अधिक प्रावीण्यता करून नॅशनल आणि इंटरनॅशनल खेळाचे विद्यार्थी तयार झाले पाहिजे. याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे. पुढच्या कालखंडात ते करण्याची माझी भूमिका आहे. MIDC क्षेत्र या ठिकाणी आहे, हे ग्रोथ सेंटर आहे, फार मोठं ग्रोथ सेंटर महाराष्ट्रातलं आहे. आणि आजची परिस्थिती अशी आहे की पूर्ण त्या ठिकाणी प्लॉट एक अर्धे प्लॉट राहिले असेल की बरेच प्लॉट MIDCचे नवीन लोकांना त्या ठिकाणी फॅक्टरी टाकून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिलेल्या आहे. काही ठिकाणी प्लॉट खाली आहे, पण बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी आपले युनिट उभे केलेले आहे. बऱ्याच अंशी मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या हाताला रोजगार मिळालेला आहे. पण लोकांची चर्चा चालते की नाही बा, इकडले स्थानिकचे लोक लावत नाही, तिकडे MP चे, UP चे, बिहारचे काही लोक आले, अशी चर्चा चालते. पण या ठिकाणी स्थानिक माणसाला हा रोजगार भेटला पाहिजे. त्यांना 2 वेळचं जेवण आणि व्यवस्थित काम आणि व्यवस्थित पेमेंट भेटला पाहिजे. याकरता या विधानसभेच्या या ग्रोथ सेंटरमध्ये चांगल्या युनिट, चांगले फॅक्टरी या ठिकाणी आली पाहिजे. याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे. ते MIDC पुन्हा त्याचा ग्रोथ, जसं ग्रोथ सेंटर आहे
तर प्लॉटिंग छोट्या तरुणांना काम करण्याकरता भेटले नाही आहे, तर ती MIDCचं एक्सपान्शन झालं पाहिजे. अजून काही जागा घेता येईल का? अजून तरुणांना त्या ठिकाणी युनिट्स उभे करण्याकरता, कंपन्या उभ्या करण्याकरता, फॅक्टरी उभे करण्याकरता घेता येईल का? स्वयंभू तरुणांना करता येईल का? डिपेंडन्सी न ठेवता रोजगार देणारे लोक तयार करता येईल का तरुण? या दृष्टिकोनातून मी नक्की आगामी काळामध्ये प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न हा निपटला पाहिजे. याकरता शासनाने आता जशी आता लाडकी बहीण योजना आली, महिलांना लाडक्या बहिणीला त्यांना संरक्षित करता आलं पाहिजे, त्यांचं जीवनमान व्यवस्थित चालता आलं पाहिजे आणि त्याकरता शासनाने उपक्रम आता केला. त्या कमिटीचा मी उमरेड विधानसभा क्षेत्राचा आता अध्यक्ष आहे. त्या दृष्टिकोनातून मी पहिल्या मीटिंगमध्ये 54,224 केसेस मंजूर केल्या आणि आज माझी सभा दुसरी घेतली, त्याच्यामध्ये 23,068 केसेस आज मंजूर केल्या. त्या सगळ्या केसेस पॉझिटिव्ह करून त्या महिलांना त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये मागच्या खंडात टाकले. आता ज्या केसेस मंजूर होतील त्यांना 3 महिन्याचे पैसे त्यांच्या खात्यात येतील, 4,500 रुपये. पुन्हा काही राहतील तर त्याही तात्काळ मंजुरी करण्याकरता मी सगळ्या अधिकाऱ्याला तात्काळ सादर करण्याकरता, त्यांच्या उणीवा दूर करण्याकरता, आधार लिंक नसेल तर ते करण्याकरता प्रकर्षाने पुढाकार घेतलेला आहे, त्यांना मदत करणार आहे. ग्रामीण रुग्णालय आपल्या उमरेडला आहे. ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उमरेडला असल्यामुळं आता त्याला दर्जा वाढ दिला. त्याचा पाठपुरावा मी आमदार असताना मोठ्या प्रमाणामध्ये ते पत्रव्यवहार माझ्याकडे आहे, त्याचा पुरावा लागला तर मी द्यायसाठी तयार आहे. ते सगळे पुरावे माझ्याजवळ ताकदीने आहे. ते पुरावे सुद्धा मी जनतेला सादर करण्यासाठी तयार आहे. जसं मी ट्रामा केअर सेंटर या ठिकाणी मंजूर केला, 3,24,00,000ची इमारत या ठिकाणी उभी केली, तशाच पद्धतीने दर्जा वाढ करण्याकरता प्रकर्षाने मी प्रयत्न केलेला आहे. पण आता त्याचा दर्जा वाढ झालेला आहे. नुसता दर्जा वाढ होऊन चालणार नाही, तर त्या ठिकाणी योग्य प्रकारचे डॉक्टर्स असले पाहिजे, त्या ठिकाणी युनिट असलं पाहिजे, सगळ्या तपासण्या त्या ठिकाणी झाल्या पाहिजे, त्याचा डिलिव्हरीच्या केसेस इथंच झाल्या पाहिजे, त्या ठिकाणी त्यांचे फॅमिली प्लॅनिंग आणि सीझरच्या केसेस या ठिकाणी झाल्या पाहिजे. रेफर टू नागपूर होता कामा नये आणि जनतेला त्याच ठिकाणी न्याय भेटला पाहिजे. योग्य डॉक्टर त्या ठिकाणी राहिले पाहिजे, योग्य कर्मचारी त्या ठिकाणी राहिले पाहिजे, योग्य फार्मसिस्ट त्या ठिकाणी राहिल्या पाहिजे आणि बेडची सुविधा एकदम लोकांना प्रसन्नदायी राहिली पाहिजे. या दृष्टिकोनातून आगामी काळामध्ये पुढाकार घेत या सगळ्या सुविधा या उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये कशा प्रोव्हाइड करता येईल हा प्रयत्न नक्की मी प्रकर्षाने करणार आहे. ते माझं इनोव्हेटिव्ह काम त्या ठिकाणी राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी सांगत असताना मी तुम्हाला सांगेन की महाराष्ट्रातला असा पुईला तयार केला आंबोऱ्याच्या याच्यावरती. ते आंबोरा तीर्थक्षेत्र पहिलं बवर्ग तीर्थक्षेत्र केलं आणि बवर्ग तीर्थक्षेत्र करत त्या बवर्ग तीर्थक्षेत्राला जाणारा रस्ता एकीकडे हॅमच्या माध्यमातून त्या ठिकाणी खुईपासून मोठा रस्ता केला आणि दुसरा रस्ता चिपडी पासून तर आंबोऱ्यापर्यंत CRF सेंटर रोड फंड मधून आदरणीय नितीनजी गडकरी साहेबांच्या माध्यमातून केला. आणि आंबोऱ्याला 2 जिल्हा जोडणारा जो मार्ग आहे तो 176 करोडचा कंप्लीट सेंटर रोड फंड CRF जो अधिकार नितीन गडकरी साहेबांना आहे, त्यांच्या माध्यमातूनच मी आमदार असताना त्याला पूर्णत्वास प्रशासकीय मान्यता करत तो एक काम चालू करून दिलेलं आहे. आणि अशा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम करण्याची भूमिका ही माझी राहते, ते मी पण काम करतोय. या विधानसभा क्षेत्रामध्ये सेंटर रोड फंडाच्या माध्यमातून केंद्र सरकारचं ते उमरेड तालुका असेल, तो भिवापूर तालुका असेल, तो कुई तालुका असेल, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 300 कोटी रुपये सेंटर रोड फंडाला त्या कालखंडात मी मिळवले आणि त्याचं काम पूर्ण केलं. नुसत्या कोरड्या घोषणा देणं हे माझं काम नाहीये, मफलीस गेम देणं माझं काम नाहीये. बोलेल ते लात मारून पैसे आणेल आणि सगळ्या नेत्याला त्या ठिकाणी प्रकर्षाने त्याच्या भावना समजावून सांगून त्या सगळ्या लोकांना त्या पैशाची मागणी करत ते मिळवून घेण्याची माझी भूमिका आहे. उमरेड नागपूर उमरेड रस्ता झाला, माझं आव्हान आहे. हा मेजर स्टेट हायवे रस्ता होता, या मेजर स्टेट हायवेला नॅशनल हायवे करत, हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता होता,
नागपूर पासून उमरेड पर्यंत पूर्ण इलेक्ट्रिफिकेशन होतं. उमरेड ही नागपूरची पेठ दिसली असती, परंतु दुर्दैव आपलं म्हणा की माझं म्हणा, त्या ठिकाणी हा रस्ता स्क्रुटिनीमध्ये आला आणि स्क्रुटिनीमध्ये आल्यानंतर त्याची पूर्ण परीक्षण होतं आणि त्या स्क्रुटिनीमध्ये असल्यामुळं आम्हाला तो सिमेंट रस्ता उघडावा लागला. त्यांनी सांगितलं याची गरज नाही आहे, त्याला डांबरीकरणाचा रस्ता करावा लागला. इलेक्ट्रिफिकेशन काही ठिकाणी गाव असेल त्या ठिकाणी ठेवा, अन्य ठिकाणी ठेवू नका. सर्व्हिस रस्ता त्या ठिकाणी काही ठिकाणी बरेच ठिकाणी होता, तो काढावा लागला. अशा याच्यामध्ये सरकारचा 50% पैसा त्या ठिकाणी कमी झाला, पण तो रस्ता केला. विदिन पिरियडमध्ये त्या ठिकाणी काम चालू केलं. निवडणुकीच्या कालखंडामध्ये लोक म्हणायचे की बा रस्त्याचं काम चालू झालं तर कुठेतरी गेम देते का, या मशिनरी थोड्याशा काही पैसे लावून काही राजकारणासाठी केल्या का, पण तसा विषय माझा नव्हता. मी पूर्ण फॉरेस्टची 28 हेक्टर फॉरेस्ट लँडची पूर्ण ताकदीने राज्य सरकार केंद्र सरकारची परवानगी मिळवत तिथे असलेल्या झाडाचं वेगवेगळ्याचं मूल्यमापन करत त्या ठिकाणी पूर्ण एलओ कामाला लावत 4-5 एलओ त्याच्यामध्ये कामाला लावले. D1, D2, D3 ची प्रक्रिया पूर्ण केली. लँड इक्विजिशनची प्रक्रिया करत सगळ्या लोकांना पहिले पैसे दिले. फायनान्शियल अप्रुव्हल दिल्लीवरून करावं लागतं, त्या सगळ्या फायनान्शियल अप्रुव्हल करत लगेच प्रशासकीय मान्यता करत त्याच्यानंतर आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाला उमरेडला बोलवत सेंटर रोड फंडाचे पैशाचं भूमिपूजन, नॅशनल हायवेचं भूमिपूजन, आंबोऱ्याच्या पुलाचं भूमिपूजन, उमरेड भिवापूर कुई तालुक्याचं भूमिपूजन, इकडे उमरेड पासून तिकडे मालेवाडा आणि भिसीकडे जाणाऱ्या रस्त्याचं नॅशनल हायवेचं भूमिपूजन, त्या सगळ्याचं भूमिपूजन पैसे दिल्यावरच आम्ही केलेलं आहे. विदाउट पैसे दिल्याशिवाय, विदाउट प्रशासकीय मान्यता केल्याशिवाय, सगळ्या प्रोसेस केल्याशिवाय एकही कामाला या सुधीर पारवेनी आयुष्यामध्ये असे कुठलेही काम सुरुवात केलं नाही. राजकारणी लोक मारून टाकायला कुदळ बिलकुल नाही. विदिन पिरियडमध्ये पैसे मिळवून देण्याची भूमिका ही सुधीर पारवेची सातत्याने राहिली, तेव्हाही होती, आजही आहे, पुढेही राहणार आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये युनिटी अजून दुसरं काम त्यावेळेस केलं की भिवापूरला मागासवर्गीय मोठ्या प्रमाणात आहे, मागासवर्गीय मतदारसंघ आहे. महाराष्ट्रामध्ये 29 मतदारसंघ हे अनुसूचित जातीकरता रिझर्वेशन आहे आणि त्यावेळेस राजकुमारजी बडोले साहेब हे सामाजिक न्याय मंत्री होते. त्यांनी ठरवलं की 125व्या जयंतीनिमित्त परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या की या 29 मतदारसंघामध्ये जे मागासवर्गीय शेड्यूल कास्ट करता राखीव आहे, एक गाव आयडेंटिफाय करायचं आणि त्याचा सर्वकष विकास करायचा. मी भिवापूरची निवड केली कारण मी भिवापूरला माझा जन्म झाला आणि मी मुळातला भिवापूरचा होतो. आता मी मुळातला उमरेडवासी झालेलो आहे, परंतु त्या गावामध्ये मागासवर्गीय बांधवांची संख्या उमरेड भिवापूर कुईच्या तुलनेमध्ये सगळ्यात जास्त अधिक आहे, म्हणून त्याची निवड केली. आता मोठं गाव होतं, त्या कालखंडामध्ये सरकारने 20 करोड रुपये ठेवले होते. 20 करोड, 29 मतदारसंघ, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री किती वाटायला येणार, हा यक्ष प्रश्न माझ्या समोर होता. पण त्याच्यातही मी जेव्हा निकष पाहिले तेव्हा माझा आत्मविश्वास वाढला की एवढ्या निकषामध्ये कोण काम करू शकतो, म्हणून मी आव्हानात्मक भूमिका, चॅलेंजिंग भूमिका स्वीकारली नाही. या एवढ्या आव्हानात्मक भूमिका सुधीर पारवेच स्वीकारू शकते आणि त्या दिशेने कामाला सुरुवात केली आणि 20 करोड पैकी 11 करोड रुपये भिवापूरला सर्वकष विकास, मागासवर्गीय वस्तीचा विकास करण्याकरता मी आणण्यासाठी, कॅबिनेट मंत्र्यावरती मात करण्यासाठी चॅलेंजिंग काम सुधारत पैसे भिवापूरला आणले. हे कोणाच्या बसचा रोग नाही आहे. ज्याला प्रशासन कळतं, ज्याला अनुभव आहे तोच करू शकतो. या संदर्भातला विषय आहे. मी या ठिकाणी पुन्हा सांगेन की MIDC या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, ग्रोथ सेंटर आहे. आज बऱ्याच ठिकाणी 33 kVचे सबस्टेशन केले, दर्जा वाढ केला, 5 MVAचे ट्रान्सफॉर्मर 10 केले, इलेक्ट्रिफिकेशन मोठ्या प्रमाणात तार हे केले. आता माझ्या डोक्यात हा विषय आहे की पुढच्या कालखंडामध्ये MIDCचं ग्रोथ सेंटर करणार तर त्याला इलेक्ट्रिक मोठ्या प्रमाणात राहणार. मी भिवापूरच्या MIDCला 33 kVचं सबस्टेशन उभं केलं, उमरेड कुईला केलं, पण आता उमरेडला मोब्याला एक आहे,
परंतु आता नवीन कारखान्याला वीज जास्त लागणार. 220चं सबस्टेशन इथे नवेगाव साधूपाशी आहे. आता 132 KVPचं सबस्टेशन या MIDCत नवीन झालं पाहिजे. ही माझी आग्रही भूमिका आगामी काळामध्ये ती राहणार आहे. आणि त्या ठिकाणी हे जर सबस्टेशन उभं झालं तर काही छोटे मोठे MECBचे आणि तिथल्या कंपनीवाल्याला इझी लाईन भेटली पाहिजे, ॲम्युनिटीज भेटले पाहिजे, रस्त्याच्या सुविधा भेटल्या पाहिजे, तेव्हा कंपन्या येतात. तर त्या ठिकाणी आणण्याचा माझा प्रयत्न आहे. या ग्रोथ सेंटरला MIDCला चारो बाजूने जोडता आलं पाहिजे. म्हणून मी एक प्रयत्न असा केला की नागपूर पासून नॅशनल हायवे रस्ता त्याला अपडेट केलं. दुसरा रस्ता बुटेबोरी पासून मक्करतोकड्याकडून उमरेडला जोडला. तिसरा रस्ता इथून सरळ निघाला तर जाम एकदम हिंगणशिरसी आणि जाम आणि हिंगणघाट त्या नॅशनल हायवेला जोडला. चौथा रस्ता इथून निघाल्यानंतर लगेच मालेवाड्याकडून एकदम BC कडून वरोराकडून त्या ठिकाणी वरोऱ्याला जोडला. एक रस्ता इकडे भिवापूरकडून ह्या चंद्रपूर हैदराबाद मार्ग इकडे ह्याला जोडला. एक रस्ता पुन्हा इथून निघाल्यानंतर आपण कुईच्या मार्गाने त्या ठिकाणी आता काढतोय. आपतूर मार्ग, सिल्ली मार्ग, कुई आणि कुईवरनं एकदम सीधा आपण वडोद्याला जोडतोय. तो एक रस्ता. आता नवीन आंबोऱ्याचा पूल झाल्यामुळं इथून निघाले तर तारण्याहून मांडळहून पचखेडी, पचखेडीहून वेलतूर आणि वेलतूरहून एकदम भंडारा पुलावरून असा 6-7 मार्गाने हे ग्रोथ सेंटर जोडण्याकरता म्हणजे येणारी कनेक्टिव्हिटी कुठलंही ग्रोथ सेंटर असेल, कुठली MIDC असेल तर त्याला रस्त्याचं जाळ असलं पाहिजे, तिथं पिण्याचं पाणी असलं पाहिजे, दळणवळणाची सोय इझिली झाली पाहिजे, लोक मोठ्या मोठ्या कंपन्या इथे टाकू शकले पाहिजे. म्हणून 6-7 रस्त्यांनी सुसज्ज रस्त्यांनी जोडण्याचं काम मी माझ्या आमदारकीच्या काळामध्ये या ठिकाणी पूर्णत्वास नेलं. हे युनिटिव्ह काम त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने भिवापूरचं हे नॅशनल हायवेचं काम आता राहिलेलं काम आहे, उमरेडपर्यंत आणलंय. परंतु उमरेड पासून त्या ठिकाणी भिवापूरला असेल, भिवापूरचं ते 1.5-2 किलोमीटरचा रस्ता 52 कोटीचा त्याला आता त्याचं टेंडर झालेलं आहे. पण आता हे पाणी थांबल्यानंतर लगेच त्याच्या टेंडरिंग झालं असल्यामुळं लगेच त्या कामाला सिमेंट रस्त्याचं चौपदरी कामाला ताबडतोब सुरुवात करण्याचं काम मी करेन. नक्की मी तशा पद्धतीनं आदरणीय नितीनजी गडकरी साहेबाला भूमिपूजन करण्याकरता पत्र पण त्या ठिकाणी देऊन टाकलेलं आहे. मला विश्वास आहे की ताबडतोब त्या ठिकाणी काम करेल. भिवापूर सारखं ठिकाण आहे. या भिवापूरला 17 करोडची पाणी पुरवठा योजना, 11 करोडचं दलित वस्तीचं सुधार योजनेचं काम, 2 स्मशानभूमीला मोठ्या प्रमाणात पैसा, नाल्याच्या कामाला पैसा, 10 MUAचं ट्रान्सफॉर्मर लाईन जाणार नाही, भीमादेवीला बवर्ग तीर्थक्षेत्र, अशा पद्धतीने 50 करोड रुपये एका गावामध्ये वन स्ट्रोक त्या ठिकाणी देऊन मोठ्या प्रमाणामध्ये भिवापूर शहराचा विकास पण करण्याचं काम मी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. या ठिकाणी या उमरेडमध्ये जे आता सुसज्ज गार्डन झाले, आमच्या नागरिकांना, आमच्या माता भगिनीला, तरुण युवकांना फिरण्याकरता, सकाळी व्यायाम करण्याकरता ग्रीन जिम असले पाहिजे, व्यायाम करा, शरीरयष्टी बलदंड असली पाहिजे, शरीरयष्टी चांगली राहिली पाहिजे, सुदृढ आरोग्य राहिलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी जवळपास 15 गार्डनची निर्मिती या उमरेड शहरामध्ये मोठे मोठे गार्डन निर्मिती ही माझ्याच आमदारकीच्या कालखंडामध्ये पूर्ण केलेली आहे. तिथे जिमही लावून दिलेला आहे. आणि अशा पद्धतीने या उमरेड शहराचा विकास हा मोठ्या प्रमाणात करता येईल हा प्रयत्न करतोय. आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. त्या आदिवासी बांधवांचं हॉस्टेल्स या ठिकाणी झालं पाहिजे. मागासवर्गीयांचं आहे, कुईलाही आहे, पण आदिवासी बांधवही मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या मुलीबाडी, तो गरीब परिवार आहे, हातावर कमाने पानावर खाणे जीवन त्यांचं आहे. आदिवासीचं पण एक वसतिगृह या ठिकाणी झालं पाहिजे, त्यांना निवासाची व्यवस्था झाली पाहिजे. त्याकरताही मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा मी पाठपुरावा केलेला आहे, ते करतोच आहे. आणि आता मी ते योगायोगाने मी जरी आमदार नसलो पण आता समन्वय समितीचा अध्यक्ष मी उमरेड तालुक्याचा आहे. तिन्ही तालुक्यामध्ये पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये कुईला, उमरेडला आणि भिवापूरला समन्वय समित्या निर्माण करण्याचं काम जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा उमरेड विधानसभेत केलं. आणि त्यामुळं प्रशासन हे गतिमान झालं पाहिजे. भिवापूरची सभा झाली, ते आनंदरावजी राऊत तिथं अध्यक्ष आहे, मी उमरेडला आहे आणि कुईला डॉक्टर शिवाजी सोनसरे आहे. मी आता त्याची मिटिंग पण लावलेली आहे. 5 तारखेला समन्वय समितीची मिटिंग या उमरेडला करून पूर्ण विभाग त्याचा डिटेल आढावा
पूर्ण घेणार आहे. ते पीक विम्यापासून असेल, क्रीडापासून असेल, कृषी विभाग असेल, TLR असेल, आरोग्य असेल, एज्युकेशन असेल, जे जे विभाग नगर परिषदेच्या संदर्भातले विषय असेल, A to Z 1 to all, ते नॅशनल हायवे पासून असेल, रेल्वेचे असेल, A to Z विभागाचा आढावा घेऊन त्या सगळ्या प्रशासनाला गतिमान कसं करता येईल, सगळ्या अधिकाऱ्यांना निर्देश देत, जर त्या ठिकाणी हायगाई केली असेल, कोणी त्या ठिकाणी काम करण्याकरता कामचुकारपणा करत असेल, तर त्या सगळ्या अधिकाऱ्याला माझ्या अनुभवाच्या आधारावरती नेम सुद्धा केल्याशिवाय राहणार नाही, त्यांना पनिशमेंट सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. जनतेच्या हितासाठी जर अधिकारी काम करत नसेल तर त्यालाही धारेवर पकडण्याची भूमिका नक्की मी करणार आहे. ती गोष्ट प्रकर्षाने करतो. लाडली बहिणीमध्ये माझ्या माता भगिनीचा सन्मान झाला पाहिजे, त्यांचं आर्थिक पाठबळ वाढलं पाहिजे. ते पैसे येणारे आहेत पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमची माता भगिनी समाजामध्ये सन्मानाने जीवन जगली पाहिजे. याकरता राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री माननीय अजितजी पवार साहेब आणि महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून योजना राबवत असल्यामुळं माननीय अदितीताई तटकरे या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी चांगली या महिलांसाठी योजना काढलेली आहे. ती अविरत चालू राहील. भाजपने पुढाकार घेतला. मध्य प्रदेशमध्ये आदरणीय शिवराजसिंगजी चौहान साहेबांच्या नेतृत्वात योजना चालू आहे. तशीच योजना ही सातत्याने चालणारी आहे. ही फसवी योजना नाहीये. त्याच्यासाठी पैशाची प्रावधान केली आहे आणि योगायोगाने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला उमरेड विधानसभा क्षेत्राचं त्या लाडली बहिणीचं अध्यक्ष केलेलं आहे. मला माहित आहे की त्याच्या कुठे लूप पॉइंट असेल, आधार लिंक होत असेल, काही त्रुटी असेल तर मी अभ्यासक कार्यकर्ता म्हणून त्याच्या पूर्ण त्रुटी पूर्ण करून सगळ्या लोकांच्या खात्यामध्ये त्या 1500 रुपयाच्या प्रमाणामध्ये त्या इन्स्टॉलमेंट पाठवणारच आहे. त्याला कुठेही थांबवणार नाही, थांबू देणार नाही. ही एक गोष्ट मी त्या ठिकाणी करतोय. या उमरेड विधानसभा क्षेत्रामध्ये 60 वर्ष आणि 60 वर्षाच्या वरती जे मंडळी आहेत, आपले वयोवृद्ध मंडळी आहे, आज त्यांना कुठे फिरायला जाता येत नाही कारण की तेवढं सोर्स त्यांच्याकडे नाही. मुलांवरती निर्भर राहावं लागतं. पण त्या वयोवृद्ध व्यक्तीचं त्यांच्या दर्शनाची सोय, परमेश्वराचं दर्शन करण्याची इच्छाशक्ती त्यांच्या मनामध्ये आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना काढली. मी 500 लोकांचे अर्ज आता सादर केलेले आहे. पुन्हा त्या ठिकाणी पुन्हा 500 लोकांचे 1000 लोकांना तीर्थदर्शनाला मोफतमध्ये त्यांचा जाण्याचा खर्च, येण्याचा खर्च, जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च हा मी विडा उचललेला आहे. त्यांना सन्मानाने पाठवू, सन्मानाने या ठिकाणी आणण्याची भूमिका नक्की करतोय, त्याची मंजुरी करतोय. दुसरं अजून की जे 65 वर्षाचे आहे, त्या 65 वर्ष आणि 65 वर्षाच्या वरती असेल, जे वयोवृद्ध असेल, आरोग्य थोडं कमजोर होत जातं, त्यांना लॅट्रिनला बसण्याची अडचण होते, त्यांना ऐकायला येत नाही बरोबर, डोळ्याला दिसत नाही, त्यांच्या मानेचा प्रॉब्लेम होतो, कमरेचा प्रॉब्लेम होतो, संडासला बसण्याची प्रॉब्लेम होतो, त्याला चालण्यासाठी एक काठी पाहिजे आहे. तर अशा सगळ्या योजना जवळपास उमरेड विधानसभेतल्या उमरेड, भिवापूर, कुई, उमरेड शहर, भिवापूर शहर, उमरेड शहर आणि बाकीचे सगळे गावं त्यांच्यातल्या जवळपास 4-5 हजार लोकांचे जेवढे अर्ज येतील ते सगळे अर्ज मंजूर करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. सगळ्यांना फॉर्म वितरित केलेले आहे. फक्त येण्याची वाट पाहतोय. त्यांनी माझ्याकडे आणून दिले तर नक्कीच मंजुरी करण्याकरता मी त्यांचा सहकारी म्हणून, मी त्यांचा सेवक म्हणून रात्रंदिवस काम करून त्यांना त्या वस्तू उपलब्ध करून देता येईल. म्हणजे त्यांना होणारा त्रास हा मला दूर करता येईल. तेवढं काम मी प्रकर्षाने करणार आहे. या भागामध्ये शेतकऱ्यांचे पांधन रस्ते मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे, त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी आणणार आहे. भविष्यामध्ये आरोग्यविषयी सोयी, आरोग्याचं बळकटीकरण झालं पाहिजे. ताबडतोब नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा याच जागेवर झाल्या पाहिजे. प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात झाल्या पाहिजे, PSCच्या तिथे झाल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी चांगले डॉक्टर राहिले पाहिजे आणि त्या डॉक्टरांनी सन्मानाने आपल्या नागरिकाला, रुग्णांना त्यांची भाषा व्यवस्थित असली पाहिजे, प्रेमाने अटेंड केलं पाहिजे. डॉक्टर हा देवाच्या रूपामध्ये असतो.
त्या डॉक्टरांनी थोडा हात जरी लावला त्या पेशंटला तर त्यांना वाटते की माझ्या पाठीशी कोणीतरी आहे, त्याचं मॉरल वाढतं. म्हणून त्याही दृष्टिकोनातून मी सूचना या त्या अधिकाऱ्याला निर्गमित केलेल्या आहे आणि आता पुढच्याही कालखंडात करणार आहे. आणि आता समन्वय समितीच्या मीटिंगमध्ये 5 तारखेला पण ह्या प्रकर्षाने करणार आहे. त्यांच्याकरताही व्यवस्थित काम करणार आहे, बेरोजगाराकरता काम करणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी दूर झाली पाहिजे. लाडल्या भावाच्या माध्यमातून, युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून, त्या ठिकाणी 12 वर्गी शिकला असेल, ITI शिकला असेल, ग्रॅज्युएट शिकला असेल, सरकारने योजना काढली. त्या खात्याचे मंत्री मंगलप्रसादजी लोढा साहेब आहे. त्या याच्यातून 6 महिन्याचा ट्रेनिंग कोर्स आहे. त्याचं स्टायफंड 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये आहे. ते 6 महिने ट्रेनिंग केलं तर गव्हर्नमेंट त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित म्हणून, अनुभवी म्हणून प्रमाणपत्र देणार आहे. आणि त्याच्या आधारावर एकदा तो अनुभव त्याला आला, त्या आमच्या तरुण मुलाला, तर कंपनी झक मारून त्याला त्या ठिकाणी रोजगार देईल. कारण की अनुभव असलेला आमचा युवा कार्यकर्ता झालेला आहे. आम्ही त्याला रेग्युलर नोकरी देण्याकरता, रेग्युलर काम देण्याकरता, योग्य मानधन देण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. त्या दृष्टिकोनातून आमची वाटचाल ही खऱ्या अर्थाने चालू झालेली आहे. महिलांच्या संदर्भामध्ये एकीकडे आम्ही बोलत असताना काही मंडळी जे आहे समाजातले वेगळे बोलतात. आम्हाला त्या ठिकाणी लाडले बहिणीला आम्ही 1,500 रुपये दिले, 2 इन्स्टॉलमेंट 3,000 दिल्या, आता इन्स्टॉलमेंट 3 इन्स्टॉलमेंट 4,500 देऊ आम्ही. महिला हे सुरक्षित राहिल्या पाहिजे असं बोलतात. आमच्या माता भगिनी, आमच्या मुली आहेत, या उमरेड, भिवापूर, कुई या सगळ्या शहरातल्या मुली, सगळ्या गावातल्या, ग्रामीण भागातल्या, प्रत्येक खेड्यापाड्यातल्या आमच्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजे, त्यांचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून लॉ अँड ऑर्डरच्या माध्यमातून आता लगेच मी 5 तारखेला सूचना निर्गमित करणार आहे. त्या ठिकाणी समन्वय समितीमध्ये स्वतः मी फिरणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी उशिरापाशिरा सकाळपासून फिरतो, पाहतो. माझ्या महिला भगिनीच्या डोक्याच्या केसाला धक्का लागणार नाही पाहिजे. या दृष्टिकोनातून माझी माता भगिनी सुरक्षित राहिली पाहिजे, तिचा सन्मान झाला पाहिजे. म्हणून प्रकर्षाने लॉ अँड ऑर्डर सांभाळणारे जे अधिकारी आहेत, DYSP असेल, पोलीस ठाण्याचे अधिकारी निरीक्षक असेल, सगळ्या लोकांना सूचना निर्गमित करणार आहे. आणि कुठेही आमची महिला सुरक्षित राहणार आहे, ती सुरक्षित राहिली पाहिजे, सन्मान जाताला पाहिजे. ही भूमिका मी आगामी काळामध्ये पार पाडणार आहे. म्हणून अशा विविध सेगमेंटवरती खऱ्या अर्थाने काम करून माझ्या माता भगिनी असेल, युवा असेल, ज्येष्ठ असेल आणि बाकीचे समाजातले असेल, व्यापारी बांधव असेल, तरुण असेल, सगळ्या लोकांना सन्मान आहे त्या ठिकाणी वागणूक देणार आहे. कोणाचा कधी अपमान मी केला नाही, कधी अपमान मागच्या कालखंडातही केलं नाही, आताही करत नाही, पुढेही आयुष्यात करणार आहे. लोकांना विश्वास आहे की या ठिकाणी सुधीर पारवे यश आलं असेल तर माजलेला नाही, अपयश आलं असेल तर लाजलेला नाही. कुठेही हात दाखवा, थांबवा. कुठेही हात दाखवा, मोबाईल असेल, काम सांगा. एकदम तडका फडकी, एकदम प्रायोरिटीने काम करण्याची मानसिकता माझी आहे. हजर जवाबी काम करण्याची मानसिकता आहे. एखाद्या कार्यकर्त्याने रात्री बेरात्री फोन केला असेल, त्याची अडचण असेल तर कॉन्फरन्सिंग सिस्टीम करत त्याला जागेवरती त्याचं समाधान करण्याची माझी क्षमता आहे. म्हणून कुठल्याही बँकिंगचं काम असेल, शेतकऱ्याच्या क्रॉप लोनचं काम असेल, इरिगेशनचं काम असेल, त्या प्रकर्षाने मी काम करणार आहे. कोई तालुक्यामध्ये मोठा सिंचनाचा प्रकल्प आणणार आहे मी. सिंचनाचा प्रकल्पानं 20 गावामध्ये 3,821 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली पाहिजे. जवळपास 400 कोटीचा प्रकल्प ताबडतोब त्या ठिकाणी आणणार आहे. तिकडे त्या ठिकाणी दिल्ली कॉरिडॉरची निर्मिती करत कुई तालुका आणि उमरेड तालुक्यामध्ये MIDCचं सबलीकरण आणि त्या ठिकाणी नवीन कंपन्या कशा आणता येईल हाही प्रयत्न मी करणार आहे आगामी काळामध्ये. म्हणजे या संदर्भामध्ये PMGSYचे रस्ते असेल, ग्रामीण रस्ते असेल, नॅशनल हायवेचे रस्ते असतील, मेजर स्टेट हायवे असतील, MDRचे रस्ते असतील,
PWD मध्ये येणाऱ्या विभागातले रस्ते असतील, जिल्हा परिषद मध्ये येणारे रस्ते असतील, नॅशनल हायवे मध्ये येणारे रस्ते असतील, सर्व दृष्टिकोनातून एक अभ्यासक कार्यकर्ता म्हणून प्रत्येक सेगमेंटवरती काम करत या उमरेड विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावाला विकसित कसं करता येईल, प्रत्येक भागामध्ये असलेल्या माझ्या नवीन कार्यकर्त्याला असेल, जुन्या कार्यकर्त्याला असेल, ते ज्ञानसंपन्न कसं करता येईल, त्याची फसवणूक कोणी करणार नाही याकरता त्याला ज्ञानसंपन्न करणे, त्याला योग्य मार्गदर्शन करणे, त्याला प्रशासकीय नॉलेज देणे. एखाद्या तज्ज्ञ माणसाने नॉलेज दिलं त्याचं कमी होत नाही, परंतु तो आत्मविश्वास राहतो की मी या व्यक्तीला योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, त्या दृष्टिकोनात करेल. बऱ्याच लोकांचे हार्टचे ऑपरेशन मी आता करतोय, आरोग्य विषय सुविधा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रोव्हाइड करतोय, आयुष्यमान भारतच्या संदर्भामध्ये त्यांना न्याय देतोय, महात्मा फुले योजनेच्या माध्यमातून जन आरोग्याचे काम त्या ठिकाणी काम करतोय. आगामी काळामध्ये प्रत्येक मोठ्या मोठ्या आणि छोट्या छोट्या गावामध्ये वेगळ्या विषयाचे आरोग्य कॅम्प पण मी मोठ्या प्रमाणात घेणार आहे आणि अशा याच्यामध्ये सर्व स्तरावरती योग्य सुविधा प्रोव्हाइड करणार आहे. ते माझी मानसिकता आहे. लोकांना विश्वास आहे की सुधीर पारवे बोलतो ते करून दाखवतो आणि मी ते करून दाखवलेलं आहे. नुसत्या थापा मारण्याचं काम किंवा खोटं बोलण्याचं काम जे आहे तेच सांगेन, जे नसेल माझ्या आवाक्यात ते मी सांगणार नाही आयुष्यामध्ये आणि जनतेची फसवणूक करणार नाही एवढं मी आश्वस्त करतो. मी जनतेला विनंती करतो की या ठिकाणी जो काम करणारा कार्यकर्ता असेल, अभ्यासक असेल, त्या कार्यकर्त्याला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आणि आपण आगामी काळामध्ये हा आशीर्वाद मला दिला. नक्कीच मोठ्या ताकदीनं मोठ्या संपर्क ठेवत सगळ्याचा सन्मान करत प्रत्येक गावामध्ये विकास हा खिचून आणल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. आपण मला मदत करावी, सहकार्य करावी ही विनंती करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.